प्रत्येक शाळेत दोन प्रकारचे विद्यार्थी असतात. एक म्हणजे शाळेचा अभ्यास अगदी व्यवस्थित करणारे आणि दुसरे म्हणजे शाळेचा सोडून बाकी सगळा अभ्यास करणारे. तर असेच दोन विद्यार्थी मधल्या सुट्टीत एकमेकांशी गप्पा मारतात. बघूयात त्यांच्यामध्ये काय काय गप्पा चालल्या आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत या स्पर्धेत 15 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं. रसिका आकाशी आणि कुशल बद्रिके. हजारे ठोकरे भेजाना ठोकरे हारेला है अपुन. दंगा नहीं करना पंगा नहीं करना कर दूंगा मैं वरना तेरी ताई ताई की तेरी ताई ताई की तेरी ताई ताई फिश चिकन फिश चिकन फिश चिकन फिश चिकन फिश. चला 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 रोज सकाळी शाळेत जायची आमची होते घाई. नेमकं तेव्हा सापडे नास होत काही बाही. होमवर्क नोटबुक बालभारती गायब होऊन जात. घरभर शोधतो फाउंटन पेन ते बॅगेमध्येच असत. चला 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 चला. ए चला ही श्रीरंग गोडबोले यांची कविता आहे ना? हे तुला कसं माहिती? पुस्तकातल्या सोडून बाकीच्या सगळ्या कविता मला पाठ असतात. ए चिंटू ऐक ना, तू काल शाळेत का नाही आलास? गुरुजींना काहीच येत नाही, ते आपल्याला काय शिकवणार? हे अरे पण झालं काय? अगं परवा ते काय म्हणाले, 4 अधिक 4 बरोबर 8. नंतर ते म्हणाले 6 अधिक 2 बरोबर 8. त्याच्यानंतर ते म्हणाले 10 वजा 2 बरोबर 8. अगं किती अधिक किती बरोबर 8 हे त्यांनाच आठवत नाही, तर ते आपल्याला काय शिकवणार? तुला कळत नाहीये, ते बरोबर आहेत. गावामध्ये ढकोडे. गावामध्ये गाढव म्हणजे गा आणि व याच्यामध्ये गाढव. तू ढ आहेस तू. मी ढ आहे. हो मी ढ आहे. हो. हम ढ है तो क्या हूँ बादल वाले हैं. हमें ढ है तो क्या हूँ बादल वाले हैं. ढिल दे ढिल दे. तू ना ढ पेक्षा जास्त ढ आहेस माहितीये का? मी ढ पेक्षा पण जास्त ढ आहे. हो. ढ पेक्षा पण जास्त ढ आहे. तू स्वतःला काय खूप हुशार समजतेस? हो. मग माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. विचार. असं कुठलं फळ आहे ज्याच्यामध्ये तिन्ही लिंगांचा समावेश होतो? म्हणजे आधी ते स्त्रीलिंगी असतं, नंतर ते पुल्लिंगी होतं आणि त्याच्यानंतर आपण त्याला ते फळ असं नपुंसकलिंग म्हणून संबोधतो. असं कुठलं फळच नसतं. असतं असं फळ असतं. नसतं. मला माहिती असतं. नसतं नसतं नसतं. हरलीस? हो सांगतो बघ. झाडावरती असते ती कैरी, नंतर पिकून आपल्या हातात येतो तो आंबा. मग आपण पेटीत टाकतो आणि होतं ते फळ. कशाला टेस्ट तू? हे तर काहीच नाही. तुला सांगतो एक गंमत सांगतो गंमत. कैरी असते ना कैरी, तिचं जर पण केलं ना तर स्त्रीलिंगीचं नपुंसकलिंग होतं. कसं पण? कसं पण म्हणजे बघ ती कैरी ते पण आणि आंबा जर कापला ना तर तो पुल्लिंगीचा स्त्रीलिंगी होतो. कसं कसं? म्हणजे बघ तो आंबा ती आंब्याची फोड. हो हो. आणि गंमत म्हणजे आंब्याचा जर रस केला तर तो पुल्लिंगीच राहतो. काय? तो आंबा तो रस. हे तुझं व्याकरण सॉलिड आहे. व्याकरणात रस घेतो मी. हो ना. तुला माहिती का याच्यावर एक गाणं पण आलंय, पुल्लिंगी गाणं. पुल्लिंगी. पुल्लिंगी. हा साखो. हा बघ. आंबा पिकतो पुल्लिंगी. रस गळतो पुल्लिंगी. कोकणचा राजा पुल्लिंगी. जिम्मा खेळतो पुल्लिंगी. पुल्लिंगी गाणंच आहे. हे तर झालं आपल्या फळांमध्ये, पण आपल्या माणसांमध्ये पण असंच असतं. आपण सगळे लोक असतो ना ते लहानपणी नपुंसकलिंग असतो आणि मोठं होऊन मग ठरतं की पुल्लिंगी का स्त्रीलिंगी. नाही नाही असं नसतं. खरंच. मग लहान असतात की नाही तेव्हा आपण काय म्हणतो, ते बाळ. हो. आणि मोठं झाल्यावर काय म्हणतो, तो माणूस, ती बाई. हे तुला केवढं येतं रे. मग हुशार आहे मी. तुला सगळंच माहितीये. सगळं माहिती. मला सांग ना, बॉयफ्रेंड कसं मिळतं? अरे बापरे, अरे बापरे. काय विचारलंस? बॉयफ्रेंड कसा मिळतो? तू मोठी होऊन शहाणी मुलगी झालीस ना की तुला एक बॉयफ्रेंड मिळेल. आणि मी वाईट मुलगी झाले तर खूप मिळतील. स्वतःला खूप हुशार समजतोस का? हुशारच आहे मी. समजायचं काय त्याच्यात? मग माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. विचार आता. प्रकाश वर्ष म्हणजे काय? आपल्या वर्गातला जो प्रकाश आहे तो ज्या वर्षी जन्मला त्याला म्हणतात प्रकाश वर्ष. अरे नाही,
प्रकाशाचं साधन आहे ना. हा 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 आपल्या वर्गातला प्रकाश आहे ना तो एका वर्षात किती अंतर चालतो ते मोजल्यावर होतं 1 प्रकाश वर्ष. अरे नाही, हा प्रकाश जेवढा ट्रॅव्हल करतो ना ते प्रकाश वर्ष असतं. त्याला पण म्हणतात प्रकाश वर्ष. हो. नाही तू वेडा आहेस, मूर्ख आहेस, माठ आहेस. आई म्हणते ना तसा बेअक्कल आहेस आणि ना टुनटुन भोपळ्यामधला भोपळा आहेस. मी भोपळा आहे. हो. मी भोपळा आहे. हो. मग माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुझ्यासाठी पहिला प्रश्न आहे. मी काय टाळी देण्यासाठी हात पुढे नव्हता केला. ही बच्चनची स्टाईल आहे. मी व्हॉट्सअपवर. ये पहिला सवाल है. निवडुंगाला काटे का असतात? कारण निवडुंग ही एक वाळवंटी वनस्पती आहे. चूक साप चूक. कारण निवडुंग घामोळ्याची पावडर लावत नाही. अभी तुम्हारे लिए दूसरा सवाल है. बर दूसरा सवाल है. दगड पाण्यात का बुडतो? कारण दगडाची घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते. चूक साप चूक. कारण दगडाला पाण्यात पोहता येत नाही. आपके लिए तीसरा सवाल है. गुड आपके लिए तीसरा सवाल है कि 2 पायांचा उंदीर सांग. हे मला माहितीये, मिक्की माऊस. चूक हा प्रश्नच चुकीचा होता माझा. प्रश्न खरा आहे की 2 पायांचा बदक सांग. डोनाल्ड डक. चूक कुठल्याही बदकाला 2च पाय असतात. डोक्यावरती हात ठेवून सांगतो तुमचा परफॉर्मन्स मस्त होता. जोरदार टाळ्या जोडीसाठी. कॉमेडीची शाळा मला फार आवडली. बघूयात परीक्षकांना कशी वाटली आहे. महेश सर. कुशल आणि रसिका ऍज युजल तुमचा ऍक्ट रॉक करतो. रॉक फॅन्टॅस्टिक. कीप इट अप. आणि रसिका तुला माझ्याकडून एक विशेष शॉक. स्वप्नील सर. कुशल आणि रसिका मी काही म्हणायच्या आधी रसिका तुझ्यासाठी जी गीकी मुलगी तू सादर केलीस ना ती इतकी इरिटेटिंग आणि डोक्यात जाणारी होऊ शकते पण ती इतकी गोड आणि लवेबल सादर केलीस तू की क्या बात आहे. गॉड ब्लेस. ब्रिलियंट. खूप छान. ऑल इन ऑल तुम्ही दोघांनी हा जो कॉन्सेप्ट होता ह्यातला क्यूटनेस इंटॅक्ट ठेवून त्याच्यात ह्युमर आणलात त्याबद्दल तुमच्या दोघांचं खूप खूप कौतुक. तुम्ही चॅलेंज केलं होतं 18.5 गुण आणि 3 तुऱ्यांना. आता बघूयात ते 3 तुरे नक्की कुणाचे होत आहेत. स्वप्नील सर किती गुण? 9.5. महेश सर 10 गुण. या 3 तुरे आहेत.